नमस्कार मित्रांनो, तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत ओंकारेश्वर ते उज्जैनपर्यंतचा प्रवास। ओंकारेश्वर ते उज्जैन हे साधारणतः 150 किलोमीटर आहे। यासाठी साधारणतः 3 ते 4 तास लागतात। 2 ज्योतिर्लिंग मंदिराचा हा प्रवास भक्तांसाठी खूप खास मानला जातो। उज्जैन हे भारतातील अत्यंत प्राचीन धार्मिक शहरांपैकी एक शहर आहे। येथे शिप्रा नदी वाहते। अनेक प्राचीन मंदिरे आहेत। उज्जैन हे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरासाठी जगभर प्रसिद्ध आहे। हे मंदिर भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक अत्यंत पवित्र मंदिर आहे। या मंदिराची खास गोष्ट म्हणजे येथील शिवलिंग हे दक्षिणमुखी आहे, जे खूप दुर्मिळ मानले जाते। मंदिरात प्रवेश करताच भक्तिमय वातावरण आणि घंटानाद ऐकायला मिळतो। महाकालेश्वर मंदिरातील सर्वात प्रसिद्ध पूजा म्हणजे भस्म आरती। ही आरती रोज पहाटे 4 वाजता केली जाते। या आरतीमध्ये भगवान शिवाला पवित्र भस्म अर्पण केले जातात। हा दिव्य सोहळा पाहण्यासाठी देशभरातून हजारो भाविक उज्जैनला येतात। महाकालेश्वर मंदिरात दर्शन किंवा भस्म आरती पाहण्यासाठी ऑनलाईन बुकिंग करता येते। खाली वेबसाईट दिलेली आहे, तर यासाठी या वेबसाईटवर भस्म आरती बुक करू शकता, दर्शन स्लॉट बुक करू शकता आणि पूजा बुकिंग देखील करू शकता। बुकिंगसाठी आवश्यक कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि इच्छित तारीख आणि वेळ। भस्म आरतीसाठी बुकिंग काही दिवस आधी करणे आवश्यक आहे। महाकालेश्वर मंदिराजवळ शिप्रा नदी प्रसिद्ध आहे। येथे भाविक स्नान करतात आणि देवाचे दर्शन घेतात। संध्याकाळी येथे खूप सुंदर आणि शांत वातावरण असते। कुंभमेळ्याच्या वेळी लाखो भाविक एकत्र येतात। तर हा प्रवास आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय।